तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसा असा छोटासा पाऊच तयार करणार आहोत। ते तुम्ही इमेजमध्ये बघू शकतात। आपण इतके सारे पाऊच तयार केलेले होते आणि याच पाऊच कसा बनवायचा आहे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे। चला तर सुरू करूया। तर बघा, याच्यासाठी लागणार आहे एक मेन कपडा, फॉर्म सीट आणि एक शॉपिंग बॅग। शॉपिंग बॅगच्या जागी तुम्ही अस्तर म्हणून काहीही वापरू शकतात किंवा तुमच्याकडे नॉन-वन असेल तर तुम्ही नॉन-वन सुद्धा वापरू शकतात। तर 6 बाय 6 इंचाचे असे 2 स्क्वेअर घ्यायचे आहे आपल्याला। बघा, ज्यांच्याकडे शॉपिंग बॅग म्हणजे नॉन-वन नसेल या फॉर्म सीट नसेल तर त्यांनी डबल टिबल असा एखादा कपडा ठेवून सुद्धा करू शकतात किंवा गव्हाच्या गोणीचाही वापर करू शकतात किंवा शॉपिंग बॅगचाही तुम्ही वापर करू शकतात। तर खूप सुंदर हा छोटे छोटे पाऊच तयार होतात। आणि हे मी जो फॉर्म आहे हा जुन्या पुराण्या साडीमध्ये लिंगायलेला फॉर्म होता। त्याचे भरपूर असे तुकडे माझ्याकडे आहे आणि त्याच तुकड्यापासून मी खूप सुंदर सुंदर पाऊच तयार केलेले आहे। तर बघा, मी ते या 2 पीसला याचे लायनिंग बी करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचा आपण कट करून घेऊया। तर बघा, तुमच्याकडे फॉर्म सीट नसेल तर तुम्ही जुने पुराणे जे साड्या असतात ना त्याचे डबल असतं, असं एकावर एक ठेवून तुम्ही त्याच्यापासून सुद्धा बनवू शकतात किंवा मी सुद्धा फॉर्म विकते। तर कोणाला घ्यायचं असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे, माझा व्हॉट्सअप नंबर, बिझनेस व्हॉट्सअप नंबर, तुम्ही तिथे मला मेसेज करू शकतात। तर बघा, मी हे सगळं जे आहे ते कट करून घेतलेलं आहे। एक्स्ट्राचं आपल्याला काही लागत नाही म्हणून आपण कट करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला मध्य करायचं आहे। तर मी डायरेक्ट फोल्ड करते किंवा तुम्ही पट्टीच्या साहाय्याने रेषा मारून सुद्धा घेऊ शकतात। तर मी डायरेक्ट असं कट करते। तर बघा, असं कट केलं ना थोडंसं ना मुश्किल होतं, त्यापेक्षा एक सरळ रेष मारा आणि कट करा, ते सोपं पडतं। तर बघा, असं दिसतं कट केल्यानंतर। त्याच्यामुळे ना मी पट्टीच्या साहाय्याने रेष मारत असते, पण माझी पट्टी सापडत नव्हती म्हणून मी डायरेक्ट कट करून दाखवलं। आणि बघा, या ठिकाणी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, कारण की आपण 2 तुकडे केलेले आहेत तर बाजू ओपन होऊन जाते, त्याच्यामुळे इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघ, असेच आपल्याला करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक चेन घ्यायची आहे, व्हाईट कलरची चेन घेतलेली आहे मी, तुम्ही कोणत्याही रंगाची घेऊ शकतात। तर बघा, ही 9.5 इंचाची चेन होती आणि हे 2 पार्ट आपल्याला जोडायचे आहे। तर बघा, या ठिकाणी मी अशी उलटी ठेवून घेतलेली आहे आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारायची आहे। तर बघा, खूप जण म्हणतात की ताई तुम्ही काय बोलता, आम्हाला समजत नाही। बघा, माझी जी बोलीभाषा आहे ती मराठी आहे, पण मी न बोलताही तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये समजत असेल, कारण की मी महाराष्ट्रीयन आहे, मी मराठी बोलते आणि त्याच्यामुळे मला मराठी बोलायला सोपं पडतं। पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे की तुम्हाला न माझी भाषा समजतं, पण व्हिडिओ पाहून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील अशी ही मी आशा करते। तर बघा, या ठिकाणी आपण चेनने जोडून घ्यायची आहे। बघा, एक छोटीशी ट्रिक सांगते, खूप जणांना माहिती नाही आहे की उलटी चेन आणि सीधी चेन कशी असते। तर बघा, आपल्याला चेन आधी सरळ ठेवून घ्यायची आहे आणि फक्त अशी पलटी मारायची आहे। तर बघा, ही ट्रिक खूप सोपी आहे। मी जेव्हा नवीन जेव्हा पाऊच तयार करायचे तर मला समजत नव्हतं आणि मग मी अशीच ट्रिक वापरून हे चेनने जोडायला सुरुवात केल्या। तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये चेनसुद्धा जोडली जाते। तर बघा, अशा पद्धतीने। आणि हे जे पॉकेट आहे तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी बनवू शकतात, मुलींसाठी बनवू शकतात, खूप सुंदर दिसतं, तुम्ही इमेजमध्ये तर बघितलंच असेल। तर बघा, आपल्या दोन्हीही पार्ट चेन जोडून झालेलं आहे। त्याच्यानंतर मी रनर घेतलेला आहे, 5 नंबरचं रनर आहे आणि हे रनर आपल्याला इथे ॲड करायचं आहे। चला, तर मी खूप व्हिडिओमध्ये ना रनर कसं जोडायचं टाकायचं मी कधी दाखवलंच नाही, मला असं वाटलं की जमत असेल सगळ्यांना म्हणून मी कधीच सांगितलं नाही, पण इथे मी तुम्हाला दाखवत आहे। बघा, मी अशी दोन्हीही पार्ट जोडून घेते आणि थोडेसे अंगठ्याच्या साहाय्याने असे ढकलते आणि ही चेन आपली लॉक होऊन जाते। आणि लॉक झाल्यानंतर परत आपल्याला ही चेन परत बसवायची असते। तर बघा, ही चेन परत मी अशीच बसवणार आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने हे आपल्याला इकडे ढकलायचं असते। बघा, अशा पद्धतीने, तेव्हा आपली ही चेन चांगली लवकर बसते आणि परफेक्ट बसते। एक असं व्हिडिओमध्ये दाखवायच्या टायमाला थोडंसं हे होतं, त्यापेक्षा सोपं पडतं मला की तुम्हाला असं दाखवण्यासाठी। आणि मी स्ट्रीप सुद्धा कायम व्हिडिओमध्ये बनवत आलेले आहे, पण इथे सुद्धा मी तुम्हाला स्ट्रीप कशी बनवायची दाखवणार आहे। तर बघा, इथे आपण ही स्ट्रीप घेतलेली आहे आणि हा ना एक तुकडा होता म्हणून हा वाकडा तिकडे दिसत आहे, तर आपल्याला असं घ्यायचं आहे। तर स्ट्रीप कशी बनवायची सगळ्यांना माहिती आहे, पण तरी मी व्हिडिओमध्ये दाखवून देते स्ट्रीप अशी बनवून घ्यायची। बघा, स्ट्रीपच्या जागी तुम्ही एखादी लेस वापरू शकतात किंवा जी आपण लटकनसाठी दोरी आणतो ती दोरीसुद्धा तुम्ही वापरू शकतात। माझ्याकडे थोडासा तुकडा उरलेला होता म्हणून मी हा तुकडा घेतलेला आहे।
तर बघा आपली ही स्ट्रीप तयार झालेली आहे. तर स्ट्रीप खूप मोठी वाटत होती मला, तर मी थोडीशी ना स्ट्रीप कट करून घेते. आणि ह्या स्ट्रीपचे जे माप आहे ते आहे 11 इंच. तर बघा अशी स्ट्रीप आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा हा जो पार्ट आपण तयार केलेला होता त्या ठिकाणी जी वरची चेन आहे तिथे जोडू शकतात. या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे किंवा तुम्ही अशीही जोडू शकतात, पण मला चेनीच्या आपल्याला असं चेनीच्या ठीक समोर मला आवडतं म्हणून मी त्याच्यासमोरच जोडत आहे. तर बघा इथे मी 2दा लॉक केलं, म्हणजे 2दा शिलाई मारलेली आहे, म्हणजे आपले हे जे बंद आहे तो चांगला पॅक होतो. तर बघा आपला दुसराही पाट आपण जोडून घेऊया. तर बघा दुसरा पाट आपल्याला जोडताना असंच ठेवायचं आहे उलटा, आणि आपल्याला पूर्ण याला शिलाई व्यवस्थितपणे मारून घ्यायची आहे. बघा या ठिकाणी आपल्याला ही जी चारही बाजू आहे चारही बाजूला शिलाई मारायची आहे. तर मी काय करते, डबल टिबल शिलाई देते, जेणेकरून ज्याचं फिनिशिंग आणि लॉक म्हणजे छान दिसतं, म्हणून मी डबल टिबल कायम पद्धती म्हणजे कायमस्वरूपी मी जेव्हा पाऊच बनवते ना त्याला मी डबल टिबल शिलाई देते. कारण की आपल्याला हा सेल करायचा असतो, त्याच्यामुळे आपल्याला ते जास्त दिवस टिकलं बी पाहिजे आणि व्यवस्थित बी दिसेल. तर बघा मी दोन्हीही साईडनी लॉक करून घेतलेलं आहे डबल टिबल शिलाई देऊन, आणि एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही वाटलंच आपल्याला याला पायपिंग बी करू शकतात, पण मी पायपिंग करत नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे. तर बघा या ठिकाणी तुम्ही पायपिंग बी करू शकतात. चला आता आपण त्याचं फायनल लुक बघूया, हे आता कसं दिसणार आहे. तर बघा आपला हा पूर्ण आपण सरळ करून घेतलेला आहे. असा हा छोटासा एक छोटेसे 2 तुकड्यापासून आपण खूप सुंदरसा असा छोटासा पाऊच तयार केलेला आहे. तुम्ही हे तुमच्या बॅगमध्ये नेऊ शकता. त्याच्यात छोटे मोठे सामान जसे काही जरी हेडफोन वापरतात बॅगमध्ये तर हेडफोन ठेवू शकतात, घराची चावी ठेवू शकतात, काही तुम्ही जसं तुम्हाला वाटेल त्याच्यासाठी तुम्ही या गोष्टी वापरू शकतात. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळे पाऊचचे पॉकेट. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि तुम्हाला असे छोटे छोटे पाऊच बनवायला आवडत असेल तर प्लेलिस्ट नक्की चेक करा. तिथे मी खूप सुंदर सुंदर पाऊच बनवून ठेवलेले आहे, तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.